नमस्कार, मी अमोल शिंगे. प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या अतिवृष्टी भागातील परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करून घेण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण किती निधी मुख्यमंत्री सहाय्यता फंडामध्ये जाणार आहे याचा आज आपण आढावा घेणार आहोत. या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक परिस्थिती सुद्धा आपल्या समोर येणार आहे. चला तर पाहूया यावरती प्रसारमाध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट. सध्या महाराष्ट्रात सोलापूर परिसर आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपण पहिल्यांदा या निर्णयाअंतर्गत कोणत्या शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार जमा करून घेतला जाणार यावर एक नजर टाकू. कोणत्या शिक्षकांचा पगार जमा होणार? जिल्हा परिषद शाळातील शिक्षक, महानगरपालिका शाळातील शिक्षक, नगर परिषद व नगरपंचायत शाळातील शिक्षक, राज्य सरकारच्या अनुदानित शाळातील शिक्षक. कोणत्या शिक्षकांवर लागू नाही ते पाहू. अनुदानित खाजगी शाळांचे शिक्षक, कॉन्ट्रॅक्ट किंवा आउटसोर्स शिक्षक. आता आपण थोडं कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची आणि शिक्षकांची संख्या पाहू. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 1958 इतक्या प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये 8091 इतके शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांचा सरासरी 1 दिवसाचा पगार हा 1333 रुपये एवढा असतो. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या 1 दिवसाच्या पगाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1,07,85,303 रुपये एवढा निधी जमा होतो. आता आपण माध्यमिक शाळांची आणि शिक्षकांची आकडेवारी पाहू. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या 4 माध्यमिक शाळा आहेत. या 4 माध्यमिक शाळांमध्ये 53 शिक्षक कार्यरत आहेत. माध्यमिक शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार हा त्यांच्या 2 वेतन श्रेणीत असतो. या वेतन श्रेणीनुसार 1 दिवसाचा सरासरी पगार हा 1,650 रुपये असतो. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 4 शाळातील 53 शिक्षकांमधून 87,450 इतका 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 4 माध्यमिक शाळा वगळता इतर 1061 इतक्या माध्यमिक शाळा कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. यात एकूण 13,639 इतके शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार देखील सरासरी 1,650च्या आसपास आहे. या हिशोबाने 13,639 माध्यमिक शिक्षकांचा 2,25,04,350 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाणार आहे. आता आपण कोल्हापूर शहरातील म्हणजेच महानगरपालिकेच्या शाळा आणि शिक्षकांची आकडेवारी पाहू. कोल्हापूर शहरात एकूण 58 महानगरपालिकेच्या शाळा आहेत. या 58 शाळांमध्ये 414 शिक्षक आहेत. पण यातील 335 शिक्षक कार्यरत असल्याची माहिती उपलब्ध आहे. या शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार सरासरी 1,333 रुपये एवढा आहे. म्हणजेच 335 शिक्षकांचा 4,46,555 रुपये एवढा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायती या शाळांच्या शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार अंदाजे 15 लाख रुपयांपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाऊ शकतो. आता आपण सर्व शाळांचा एकत्रित हिशोब करू आणि पाहू की कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांचा एकूण किती निधी अतिवृष्टी झालेल्या परिसरातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा 1,07,85,303. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या 4 माध्यमिक शाळा 87,450. कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा 2,25,04,350. कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा
4,46,555. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायती 15 लाख. वरील आकडेवारी पाहता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या एक दिवसाच्या पगारामधून आपल्या अतिवृष्टी झालेल्या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून 3,53,23,658 रुपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांच्या पगारातून एक दिवसाचा पगार अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद असा आहे. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार? हा निर्णय राबवत असताना शिक्षक संघटनांची विचारविनिमय झाला आहे की नाही, किंवा याचे परिपत्रक कधी काढले जाणार, असे काही प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. हा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आपल्या प्रतिक्रिया देऊन जरूर कळवा.